काल धुळे महानगरपालिकेचा नगरसेवक पदाचा निकाल जाहीर झाला। माझा मुलगा प्रतीक करपे हा धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आला। पण काही समाजकंटक आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही। आम्ही रात्री बाहेरगावी गेलो असताना रात्री उशिरा 10 वाजेनंतर ते आमच्या घरी आले, दगडफेक केली। दगडफेक करून आम्हाला शिवीगाळ केली। त्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी जे 5 ते 6 लोक आले होते अभिनंदन करायला, त्यात अक्षय चौधरी म्हणून मुलगा होता, तो त्यांना समजवायला गेला तर पंकज धात्रक याने डायरेक्ट चाकू काढून त्याच्या छातीत मारला। तो आता सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्याच्यानंतर माझा मावस भाऊ सतीश गोरे नाशिकहून माझ्या मुलाला आणि मला भेटायला आला। तो त्यांना समजवायला गेला तर त्याच्या कमरात लाथ मारून त्या पाठीत आणि कमरात चाकूने वार केला। आणि गोरक्षक दीपक पाटील हा सुद्धा भेटायला अभिनंदन करायला आला असताना त्याने खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्यालाही पाठीत चाकू मारला। तिघी मुलं हे सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट आहे। एकाची तब्येत सिरियस आहे आणि खूप गावगुंडासारखं ओरडून दमबाजी करून शिवीगाळ करत होते। मी प्रशासनाला, पोलीस खात्याला हीच विनंती करेल, अशा गावगुंडांना जर आळा घालायचा असेल तर यांच्यावर कठोर कारवाई करा आणि यांची धिंड काढा आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली। आज मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या घरावर असं होत असेल तर सामान्य जनतेचं काय? सामान्य जनता सुद्धा याच्यातून खवळलेली आहे। तर परत मी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती करेल की कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर होईल।